नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वरा तिच्या रूममध्ये आलेली असते आणि आपल्या आईची साडी उराशी कवटाळून ती म्हणत असते की आई बघ, तुझ्या स्वराला आज पहिलं बक्षीस मिळालंय. आई, तू मला म्हणायचीस ना की गाऊ नको म्हणून. मला माहिती आहे की तू असं का म्हणायचीस. आई, पण तुला खूप खुशी होत असेल ना माझी ही ट्रॉफी बघून. तुला माहिती आहे ते जजेस माझ्याबद्दल खूप काही चांगलं बोलले. तू तर सगळं ऐकलंच असशील ना, आणि तू तर सगळं ऐकूच शकते, मला माहिती आहे. आज तुला स्वराची आई बनून कसं वाटतंय. तू नेहमी माझ्यावर लक्ष ठेवत असतेस ना, माझ्या डोक्यावर तुझा आशीर्वाद असतो ना, म्हणून तर ही स्वरा एवढं काही करू शकते. नाहीतर मी काही करूच शकले नसते. मला स्पर्धेच्या वेळी खूप अडचणी आल्या, परंतु तू मला कधी त्रास होऊ दिला नाहीस. मामा मला नेहमी म्हणायचा की तू माझ्यावर कायम लक्ष ठेवून आहेस. आई, आता तर बाप्पाने तुझ्यासारख्या दिसणाऱ्या मंजुळा आईला सुद्धा इथे पाठवून दिलंय. आई, खरंच ती किती गोड आहे आणि किती छान आहे. मंजुळा आई आणि बाकीचे सर्वजण आता लवकरच सांगून टाकणार आहे की मी त्यांची मुलगी आहे. आणि मग बाबा देखील लवकरात लवकर म्हणतील की स्वरा मल्हार कामत ही माझी मुलगी आहे. स्वरा खूपच खुश होत असते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. तर इकडे पिहू ही TV बघत असते आणि न्यूज चॅनलवर ती ऐकत असते. पिहू मल्हार कामत हिच्या एका व्हायरल क्लिपमुळे तिच्या चाहत्यांवर खूपच फरक पडलाय. खरं तर स्वराजने स्पर्धेला लेट येऊन त्याचे गुण हे कमी झाले होते, परंतु पब्लिक वोटिंगचा त्याला खूप फायदा झाला आणि तो ह्या फेरीमध्ये पहिला आला. आणि ते बघून पिहूला मात्र खूप त्रास होत असतो. पिहू लगेचच TV बंद करते. तितक्यातच स्वराज तिथे येतो. स्वराज त्याची ट्रॉफी घेऊन तिथे आलेला असतो. तो पिहूला म्हणतो की पिहू, अगं तू वाईट वाटून का घेतेयस. दुसरं बक्षीस सुद्धा चांगलंच असतं. खरंच पिहू, मला कळलंच नाही की मी जिंकलो कसा. त्या जजेसच्या फेरीनंतर तर मी चौथा होतो, मग अचानक कसा काय जिंकलो. पिहू म्हणते की परंतु मला सगळं समजलंय. स्वराज म्हणतो, पिहू, अगं जर मला माहीत असतं ना की तू स्पर्धेमध्ये पहिली नाही येणार आहे आणि स्पर्धेमध्ये जर तू पहिली नाही आली तर मनुका काकू तुझ्यावर चिडणार आहे. खरंच जर असं मला माहीत असतं तर मी स्पर्धेमध्ये नीट गायलोच नसतो. मल्हार त्या दोघांचंही बोलणं ऐकत असतो. राज त्याची ट्रॉफी पिहूच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की पिहू, हे बक्षीस तुलाच ठेव, मला नको हे बक्षीस. आणि इथं माझं नाव आहे ना ते खोड आणि तुझं नाव लिहून टाक. पिहू, तू फक्त प्लीज माझ्यावर रागवू नकोस ना गं. आणि आपल्या घरामध्ये हे 2-2 बक्षिसं आले तर मल्हार गुरुजी किती खुश आहेत ना. पिहू, हे बघ, तू माझं बक्षीस घे, मी व्हावं तर खोडतो माझं नाव. असं म्हणून तो ट्रॉफीवरचं नाव खोडायला लागतो. तेव्हा पिहू म्हणते की स्वराज नको खोडूस. स्वराज पिहूला विचारतो की काय झालं पिहू. पिहू म्हणते की स्वतःची ट्रॉफी अशी कोणाला द्यायची नसते. फक्त मी सॅड आहे म्हणून तू स्वतःचं नाव सुद्धा खोडायला तयार झालास. तू जिंकल्यावर सुद्धा माझंच नाव घेतलंस स्वराज. खरंच तू खूप चांगला आहेस. असं म्हणून पिहू स्वराजला मिठी मारते आणि खूप रडत असते. स्वराज देखील रडत असतो आणि हे बघून मल्हारच्या देखील डोळ्यात पाणी असतं. मल्हार मनामध्ये म्हणत असतो की वा स्वराज, तू एक खरा कलाकार आहेस, हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलंस. इतक्या लहान वयात मनाचा हा कोवळेपणा एका फक्त चांगल्या कलाकाराकडेच असू शकतो. तर पिहू स्वराजला म्हणत असते की तुला माहिती आहे स्वराज, मी का हरले. तुला मी स्टेज खाली जे काही बोलले होते ना त्याची क्लिप रेकॉर्ड झाली होती. लोकांना असं वाटलं की पिहू ही बॅड गर्ल आहे म्हणून लोकांनी तुला वोट दिलं. पण मी खरंच खूप वाईट मुलगी आहे ना स्वराज, खरंच आय एम सो सॉरी. स्वराज म्हणतो की नाही पिहू, असं काहीच नाही आहे. पिहू म्हणते की नाही, खरंच मी बॅड गर्ल आहे म्हणून मला कोणी विशसुद्धा नाही केलं. जी आणि डॅडाची जोडी तर एकदम बेस्ट आहे आणि हार्टली कॉंग्रॅच्युलेशन स्वराज. खरं तर आज तुझ्यामुळे डॅडा खूप प्राऊड फील करतोय. स्वराज म्हणतो की थँक्यू पिहू, पण तू रडू नकोस. पिहू म्हणते की ॲक्च्युली मी तुझ्यावर रागवलीच नाही आहे. मी खरं तर मम्मावर रागवली. ती मला न विश करताच निघून गेली. मी आता तिच्याशी बोलणारच नाही आहे. स्वराज पुन्हा एकदा पिहूला मिठी मारतो आणि दोघंही रडत असतात. त्याचवेळी पिहूचं मल्हारकडे लक्ष जातं. पिहू म्हणते की डॅडा तू. मल्हार तिथे येतो आणि म्हणतो की स्वराज, मला फक्त तुझा नाही तर पिहूचा सुद्धा खूप अभिमान वाटतो. तुम्ही दोघं नेहमी सतत असंच राहा, कायम समजूतदार. मल्हार पिहू आणि स्वराज दोघांनाही जवळ घेतो. तर इकडे मोनिका मात्र फार टेन्शनमध्ये असते आणि अगदी डोक्याला हात लावून बसलेली असते. त्याचवेळी विक्रम तिथे मोनिकाला ज्यूस घेऊन येतो आणि म्हणतो की मोनिका सॉरी, आता तो सनी आलाय म्हटल्यावर तू एवढं अपसेट होऊ नकोस आणि हा ज्यूस पिऊन घे. विक्रम म्हणतो की माझी मुलगी जर एवढ्याच्या सिच्युएशनला घाबरणार असेल तर काय म्हणायचं आता.
मोनिका तो ज्यूसचा ग्लास फेकून देते, तर हिला म्हणते की अगं मोनिका काय चाललंय हे सर्व, काम डाऊन. तर मोनिका म्हणते की काय काम डाऊन, डॅडाने ही सगळी सिच्युएशन क्रिएट केली आहे. हे सर्व काही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालंय. तू काय मला आता फ्रीची ॲडवाईस देतोय आणि मला नकोय तुझी फ्रीची ॲडवाईस. आता मी जे काही करेल ना ते माझ्या पद्धतीने करेल, परंतु आता तू मध्ये पडायचं नाहीस. त्या म्हणते की मोनिका जे 9 वर्षांपूर्वी घडून गेलंय त्यासाठी आता एकमेकांना ब्लेम करण्यात काय अर्थ आहे. आणि जर सनी इथे आलाय तर तो तुझ्या मॅरिड लाईफमध्ये काही इंटरफेअर करेल असं नाही आहे ना. मे बी तो आता सर्व काही विसरला असेल. तर मोनिका म्हणते की आय होप तो मूव ऑन झाला असेल. पण जर तो मूव ऑन झाला नसेल तर तिला म्हणते की हे बघ, जर तरच्या गोष्टी आता करण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे. आपण हे सर्व पुढच्या पुढे बघूयात आणि मे बी तो फक्त फायनलसाठी इथं आला असेल. आता तू हे सर्व जाऊ दे, तू आधी पिहूला जाऊन भेट. अगं ती जिंकल्यानंतर तू साधं तिला विशसुद्धा केलं नाही. या गोष्टीचा मल्हार खूप इश्यू करेल हा. तर मोनिका म्हणते की मल्हारला जो इश्यू करायचा आहे तो करू देत मम्मा, आय डोंट केअर असं म्हणून मोनिका रागारागाने तिथून निघून जाते. तिला विक्रमला म्हणते की विक्रम, आता ह्या सनीची माहिती आपल्याला कळायलाच हवी. तो किती दिवस राहणार आहे आणि का आला इथे हेही समजायला हवं. विक्रम म्हणतो की हो, ते तर आता करावंच लागेल. तर इकडे निरंजन मामा हा रूममध्ये आलेला असतो आणि रूम लॉक करून घेतो आणि पहिल्यांदा तो वैदेहीची साडी हातात घेतो आणि म्हणतो की आज आपली स्वरा जिंकली ग. आज तर अख्ख्या महाराष्ट्राने तिचं कौतुक केलंय. परिस्थितीमुळे तुझं गाणं कधी बहरलं नाही, परंतु तुझ्या लेकीने मात्र ते पूर्ण केलं. आज जर तू असतीस ना तर अख्ख्या गावभर मिठाई वाटत फिरली असतीस. पण तू आता कशाला काळजी करतेस, हा आहे ना तुझा भाऊ, तुझ्या वतीने तो मिठाई वाटेल गावभर. आणि सगळ्यात पहिल्यांदा एक पेढा तो वैदेहीच्या साडीवर ठेवतो आणि खूप रडत असतो. त्याच वेळी मंजुळा तिथे येते. मंजुळा म्हणते की आज खूप खुश आहे ना स्वराजचा मामा. निरंजनला म्हणते की घे, खूप रडून घे. आनंदाचे टिपं गाळायला सुद्धा नशीब लागतं. पण खरं तर हे फक्त नशीब नाही तर मेहनत सुद्धा आहे पोरीची. खरं तर तिने लई कष्ट केलेत म्हणून आजचा दिवस आलाय. निरंजन म्हणतो की बरोबर बोललीस तू. अगं गट्टेवाडीची एक साधी पोर एवढ्या मोठ्या मंचावर गाणं गाऊ राहिली. खरं तर माझा या सगळ्यांवर विश्वासच बसत नाही. पण माझ्या स्वराने मात्र हे सर्व करून दाखवलं. आई बापा विना वाढलेली पोर लोकांचे टोमणे सहन करत करत इथपर्यंत आली. मला तर खरंच तिचं खूप कौतुक वाटतंय. तर मंजुळा म्हणते की खरंच खूप गुणाची मुलगी ती. आपल्या जन्मात मी खरंच काहीतरी पुण्य केलं म्हणून एवढी गुणी मुलगी मला आई म्हणायला लागली. निरंजन मंजुळाला म्हणतो की मंजुळा, तू फक्त माझ्या वैदेहीसारखी दिसत नाही तर तू स्वराची काळजी सुद्धा घेतेस. मी तर माझ्या स्वराला फक्त नेहमी सांगत राहिलो की ती मंजुळा फक्त तुझ्या आईसारखी दिसते, परंतु ती तुझी आई नाही. परंतु तू आज मला खोटं ठरवलंयस. मंजुळा म्हणते की देव त्या लेकराला कायम आनंदात ठेवो एवढीच इच्छा आहे माझी. निरंजन म्हणतो की वैदेहीच्या डोळ्यात मी स्वराबद्दल जी माया बघितली होती ना, तीच माया मला तुझ्या डोळ्यात स्वराबद्दल दिसते. ही मिठाई आहे ना, ती मी माझी बहीण म्हणून तुला भरवू शकतो का गं? त्यावर मंजुळा म्हणते की अरे भरव की, आज एवढा आनंदाचा दिवस आहे तर मिठाई ही खाल्लीच पाहिजे. भरव दादा मला तू मिठाई. दादा म्हटल्यावर निरंजनलाही खूप बरं वाटतं आणि तो मंजुळाला पेढा भरवतो. आणि मग मंजुळा देखील त्याला पेढा भरवते आणि म्हणते की चल आता मी देवळात जाऊन येते. निरंजन म्हणतो की देवळात? मंजुळा म्हणते की हो, लेकरासाठी नवस बोलले होते तो फेडून येते. तर इकडे मोनिका जेव्हा घरामध्ये येते तेव्हा रांगोळी बघते. त्यात लिहिलेलं असतं की अभिनंदन स्वराज पिहू. घरात आल्यानंतर सर्व डेकोरेशन जेव्हा ती बघते तेव्हा बघतच राहते. त्याचवेळी मल्हार तिथे येतो आणि विचारतो की कुठे होतीस तू, काय म्हणायचं तुझ्या ह्या वागण्याला? पिहू सेकंड आली म्हणून असं तोंड पाडत फिरणार आहेस का तू? आणि काय वागलीस ग तू तिथे? तिला तिथे कॉंग्रॅच्युलेट करायचं सोडून तू तिथून निघून गेलीस. अगं ती वाट बघत होती तुझी आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळी सगळेजण शोधत होते तुला. अगदी स्टेजवरून अनाऊन्समेंट केली तरीसुद्धा तू पळून गेलीस तिथून. हे असं वागणं एका आईला शोभतं का तरी? आणि तिचं गाणं हे किती इम्प्रूव्ह झालं याचा काही विचारच नाही ना. अगं तिच्यामधली इम्प्रूव्हमेंट तर बघ, प्रत्येक वेळी काही तिने फर्स्टच यायला हवं का? मोनिका, अगं माझी गाणीसुद्धा फ्लॉप होतात. काही गाणी नाही आवडत लोकांना म्हणून मी गाणं गायचं सोडून दिलं का? तर मोनिका म्हणते की झालं का तुझं बोलून की आणखी बोलायचं काही? मल्हार म्हणतो की तुझ्याशी बोलून तरी काय उपयोग आहे? तुझ्याशी बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं आपटल्यासारखं आहे आणि प्रत्येक वेळी मी तीच तर चूक करतोय. आणि अजून किती गिल्ट देणार आहेस ग तू पिहूला? तर मोनिका म्हणते की तुझी ही नाटकं पिहू समोर करायची, माझ्यासमोर नाही. खरं तर आज पिहू हारली आहे ती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तितक्यातच स्वराज तिथे मिठाई घेऊन येतो आणि तो मोनिकाला म्हणतो की पण मनुका काकू, पिहू हारलीच नाहीये. पिहू तर फर्स्ट रनर अप आली आहे ना.
तितक्यातच पिहू तिथे येते आणि म्हणते की काही सांगू नको स्वराज तिला, खरं तर तिला कॉन्टेस्टमध्ये तुला हरवायचं होतं. खरं तर तू एवढं चांगलं गाऊन सुद्धा मी सेकंड आली ह्याचं तिला काहीच वाटत नाही आणि अजून तर तिने मला कॉंग्रॅच्युलेट सुद्धा नाही केलंय. स्वराज पिहूला म्हणत असतो की अगं पिहू, आपल्या आईला नेहमी वाटतच असतं की आपलं लेकरू पहिलं यावं म्हणून, त्यामुळे मनुगा काकूला सुद्धा तसंच वाटत असेल. त्या तर आता फक्त तुमच्यावर चिडल्यात, त्यामुळे आता तू आणि मल्हार गुरुजी कोणीही त्यांना बोलू नका. त्यांचा राग गेला की मग त्यांच्याशी बोला. कारण काय आहे ना, आज खूप खुशीचा दिवस आहे. बरं, मी मिठाई आणली आहे. पहिली मिठाई ही मनुका काकू खाईल. जेव्हा स्वराज हा मोनिकाला मिठाई देत असतो तेव्हा मोनिका ती मिठाई फेकून देणारच तेवढ्यातच पिहू तो बॉक्स स्वराजच्या हातातून हिसकावून घेते आणि ती स्वराजला म्हणते की काय देऊ नकोस तिला स्वीट, अरे ती तुझा हॅपीनेसच स्पॉईल करेल. मोनिकाला मात्र फार राग येत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सनी मनामध्ये विचार करत असतो की 9 महिन्यांपूर्वी जेव्हा मी मुंबई सोडून गेलो होतो तेव्हा मोनिका प्रेग्नंट होती. तर मला भेटायचं आहे माझ्या मुलाला आणि त्याची ओढच मला इतक्या लांब घेऊन आली आहे. जेव्हा सनी हा मल्हारच्या घरी आलेला असतो त्यावेळी मोनिका दरवाजा उघडते आणि सनी आणि मोनिकाची आता समोरासमोर भेट झालेली असते आणि सनीला बघून मोनिका मात्र फार घाबरलेली असते. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.